नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता महिप्त पोलिसांच्या तावडीत गेल्यामुळे सगळे फासे उलट पडणार आहेत. महिप्त आता पोलिसांच्या तावडीत आल्यामुळे तो सरळच नागराजच नाव घेतोय, कारण की या सगळ्यात त्याला अडकवणारा नागराजच आहे. त्यामुळे आता पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार नागराजलाही अटक केली जाते. परंतु जेव्हा नागराजवर संशय दाखवला जातो त्यावेळेला त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नाही असं म्हणून तो आता पोलिसांसमोर बाहेर निघून येतो. त्याचप्रमाणे जेव्हा रविराज त्याला जाब विचारायला लागतो त्याच वेळेला आता नागराज पुन्हा एकदा मी हे सगळं केलेलंच नाहीये आणि दादा यात माझा काही हात नाही असं तो जेव्हा आता नागराज हा रविराजला बोलतो त्याच वेळेला मग आता एक मोठं संकट उभं राहिलंय की कोणावर नक्की विश्वास ठेवायचा, महिप्तवर की नागराजवर. त्याच वेळेला सायलीला एक मोठी बुद्धी सुचते, ते म्हणजे या सगळ्याबद्दल आता बाबूला विचारायचं. बाबू ड्रायव्हर जर सगळंच खरं सांगत असेल तर मात्र आता बाबू या सगळ्याचा नागराजबद्दलचा उलगडा कसा करणार आहे ते सगळं आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जणही आता पोलिसांच्या बरोबरीने महिप्तला शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. महिप्त एका चाळीत लपलेला असून देखील अर्जुनने अगदी व्यवस्थितपणे महिप्तला पकडलेला आहे. महिप्त हा ज्याप्रमाणे प्रतिमाला मारले जाळून त्याचप्रमाणे आता अर्जुनलाही मारण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अगदी योग्य दिशेने अर्जुन वाटचाल करत शेवटी महिप्तच्या फडशा पाडतोच. आता महिप्त हा खाईनली पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याचं लक्ष ते म्हणजे साक्षीकडे. आता मी जर पोलिसांमध्ये गेलो तर माझं साक्षीचं काय होईल, माझी लेक काय करेल याची काळजी आता महिप्तला असते. आणि त्याचमुळे आता महिप्तला पोलीस जेव्हा घेऊन जातात तेव्हा मात्र अर्जुन हा त्यांना सांगतो की व्यवस्थित सगळी माहिती काढायची आहे. नेमकं हे सगळं काय झालेलं आहे, कशासाठी हे याने केलंय, या सगळ्या गोष्टी शोधायच्यात. प्रतिमात्याचा अपघात घडवून आणणारा याच्या बरोबरचा त्याला सुपारी देणारा नेमका व्यक्ती कोण आहे हे शोधण्याची घाई आता घरात प्रत्येकालाच लागलेली असते. त्यामुळे महिप्त आता पोलिसांच्या तावडीत गजाड झालाय. 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला होता, आता त्या अपघाताचे खरे सूत्रधार कोण आहेत, तुझ्याबरोबर नेमकं कोण होतं, या सगळ्या गोष्टी आता पोलीस हे महिप्तला विचारतात. परंतु महिप्त काहीही उत्तर देत नाही, कारण की किती काही झालं तरीही त्याचं हे सगळं जे काही लक्ष असतं ते स्वतःच्या मुलीकडे असतं. कारण नागराजने धमकी दिलेली असते की मी तुझ्या मुलीचं नाव विसरशील, म्हणजे जर तू माझं नाव घेतलं तर मी पोलिसांना तुझी मुलगी जिवंत आहे हे पण सांगून टाकेल. परंतु एका पॉइंटला महिप्तला असं वाटतं की नागराजला अडकवणंही तितकंच गरजेचं आहे, कारण की जर नागे अडकला नाही तर तो आयुष्यभर माझ्या मुलीला ब्लॅकमेल करत राहील आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. म्हणून आता महिप्तच्या समोर एक मोठं चॅलेंज असतं की मी काय करायचं, नाव घ्यायचे की नाही घ्यायचे. त्यानंतर इथे प्रिया आणि नागराज दोघेही ठरवतात की आता आपण काय करूया. नागराज म्हणतो की जर तुला लक्षात आहे का प्रिया हा नागराजला आणि प्रियाला अडकवू शकतो, तर आता महिप्त समज महिप्तने आपलं नाव घेतलं ना तर आपली वाट लागली म्हणून समजायची. त्याच्यासाठी आपल्याला प्लॅन बी रेडी करून ठेवावा लागेल. जर आपलं नाव महिप्तने घेतलं तर मात्र नक्कीच काहीतरी करावं लागेल असं आता नागराज हा ठरवत असतो आणि तो त्या दिशेनेच पाऊल उचलत असतो. प्रिया म्हणते की जर त्याने माझं नाव घेतलं नाही तर उगीचच तुम्ही माझं नाव घेऊ नका, म्हणजे कसं आहे ना, किती काही झालं तरीही तुमचं नाव आलं तरी जर तुम्ही माझं नाव रिव्हील केलं तर सगळं काही संपेल. त्यामुळे फक्त तुमचं जर नाव पुढे आलं तर त्यामध्ये तुम्ही माझं नाव अजिबात ओढू नका, कारण मीच एकटी आहे जी बाहेर राहून तुम्हाला मदत करू शकते. तुमचा तो भाऊ माहिती आहे ना माझ्याविषयी कसा वागला होता, तुमच्या लक्षात आहे ना. तुमच्या त्या भावाने साध्या
त्यांच्या मुलीला म्हणजेच मला देखील वाचवलं नव्हतं. मग तुमची काय गत आहे? त्यामुळे लक्षात ठेवा, किती काही झालं ना तरीही तुम्ही त्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. मी मात्र तुम्हाला नक्की सोडवेन, नका काळजी करू. त्या अश्विनला कामाला लावून तुमची सोडवणूक मी नक्कीच करून आणू शकते. त्यामुळे जर तुम्ही अडकला तर माझं फक्त नाव घेऊ नका, असं प्रिया आता नागराजला सांगत असते. त्यामुळे आता नागराजला खूपच भीती वाटू लागते. म्हणजे त्याला समोर अगदी जेल दिसू लागतं. कारण की जर समोर आता जेल असताना हे सगळं झालं तर मग मी काय करणार? तेवढ्यातच आता पोलिसांचा फोन हा नागराजला येतो आणि नागराजला पोलिसांनी बोलावून घेतलेलं असतं आणि त्याला विचारतात की 22 वर्षापूर्वी जो तुम्ही रविराज किल्लेदारांच्या फॅमिलीचा म्हणजेच तुमच्या भावाचा अपघात घडवून आणला होता, त्याच्या मागे कोण सूत्रधार होतं? तुम्हीच होतात का? आता हे ऐकल्यावर नागराजला धक्का बसतो. त्याच्या लक्षात येतं की महिप्त सगळं काही आता बोलून बसला आहे. त्यावेळेला मग आता तो बोलून दाखवतो की हो, म्हणजे हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा आता पोलीस म्हणतात की तुम्ही उत्तर देण्याचे काम करा. हे सगळे आम्हाला या महिप्त शिखरे यांनी सांगितलं आहे. तुमची याशी असलेली मैत्री आणि बाकीचे सगळे संबंध त्याने आमच्या समोर आता उलगडलेत. त्यामुळे तुम्हाला खरं सांगण्याशिवाय काही पर्याय नाही. नागराजला आता काहीच कळत नसतं की मी काय करू. तो म्हणत असतो की साहेब, हे बघा, हे जे असे लोक असतात ना, ते कुठल्या तरी मोठ्या लोकांना फसवतच असतात. म्हणजे हो, मी हे कबूल करतो की या माणसाबरोबर माझी मैत्री होती, पण किती काही झालं तरीही मी माझ्या भावाबद्दल असं कसं वागू शकतो? तुम्ही सांगा ना मला. तेव्हा मग आता महिप्त आणि त्याच्यामध्ये तिथे वाद सुरू होतात की हे बघ, तू पक्का नावाप्रमाणेच नागोबा आहेस. नागोबा, तू खोणा काढून डसशील पण समोरच्याला समजणारही नाही असा आहेस तू. त्यामुळे लक्षात ठेवा, कितीही काही झालं ना तरीही तुझं हे जे काही पितळ आहे ना, ते सगळ्यांसमोर मी उघड पाडणार, समजलं? असं आता इथे सगळ्यांना महिप्त म्हणजे महिप्त आणि नागराजची जेलमधली भांडणं आता पोलिसांना पाहावी लागत असतात. तर प्रियाला मात्र इथे टेन्शन येत असतं की नागराज काकांना बोलावून घेतलंय, माझी वेळ येणार नाही ना. तेव्हा तिला असं सारखं दिवसा स्वप्न पडत असतात की अश्विनला सगळं समजलंय आणि अश्विन तिच्या कानाखाली वाजवतोय आता हे सगळं तिला आठवत असतं आणि त्यामुळे तिला त्याचा त्रास होत असतो. तर इथे आता नागराज हा पोलिसांना सांगतो की साहेब, मला फक्त माझ्या भावाशी बोलू द्या, तो वकील आहे, त्यामुळे त्याच्याशी जरा मला बोलायला मिळालं तर खूप बरं होईल. मी माझी बाजू हो तर त्याला समजावून सांगू शकतो. असं म्हटल्यावर इथे आता पोलीस हे रविराजला बोलावण्याचं ठरवतात. त्यानंतर मग आता पोलिसांनी बोलावल्याबरोबर रविराजला देखील धक्का बसलेला असतो. म्हणजे जे काही सगळ्यांना वाटत असतं ते सगळं खरं ठरलेलं असतं की नागराज म्हणजे या सगळ्यामध्ये जबाबदार तोच आहे. अजूनही सुमनचा पत्ता नाही. त्यामुळे सगळ्यांना आता टेन्शन असतं की काय करायचं. कितीही काही झालं तरीही सुमनला शोधायचं कसं? जर खरंच यामागे नागराज असेल तर मग करू काय, असा प्रश्न रविराजला पडलेला असतो. तर पोलिसांसमोर आता रविराज असतो आणि तो सगळ्यांसमोर हेच कबूल करून दाखवत असतो की किती काही झालं तरीही माझा भाऊ या सगळ्यात आहे की नाही, हे मला त्याच्याशी बोललं पाहिजे. तेव्हा रविराज आता नागराज बरोबर बोलणी करतो आणि पोलीस रविराजला सांगतात की आता आम्ही महिप्त शिखरेला पकडले. त्यानुसार त्यांनी या तुमच्या भावाचे म्हणजेच नागराज याचेच नाव घेतलेले आहे. तर आता त्याला पाहून, रविराजला पाहून नागराज घाबरतो आणि पुन्हा त्याची ऍक्टिंग सुरू करतो. म्हणतो की दादा, तुला खरंच असं वाटतं का रे की हे सगळं मी करीन? मी खरंच सांगतोय दादा, मी हे काहीही केलेलं नाहीये. अरे, हे सगळं ना करण्यामागे या महिपचाच हात असेल. तो उगीचच मला या सगळ्याच्या मध्ये घेतोय. तू मला सांग दादा, मी हे सगळं करून मला काय मिळणार आहे? सांग ना. उलट तुझ्याच पैशांवरती मी जगतोय आणि मी हे सगळं करू शकेन असं वाटतंय का तुला? तेव्हा आता महिप्त तिकडून ओरडत असतो की अरे, हेच तर तुला सगळं मिळवायचं होतं.
याच गोष्टींसाठी तर तू प्रयत्न करतोय आणि म्हणूनच तर तू मला सुपारी दिली ना रे नाग्या. तुझ्या भावाला संपवण्याची काय म्हणजे इतकं सगळं खोट बोलतोस. तू मला वाटलंच होतं. स्वतःच्या बायकोला पण असंच वेड बनवलंस तू आणि तुझ्या या भावाला देखील असंच वेड बनवतो. तेव्हा रविराज आणि पोलीस बघतच बसतात. म्हणजे सुमनला पण या नागराजनेच कोंडले का. तेव्हा आता नागराज हा महिप्तकडे रागाने बघतो आणि पुढचं काही सांगू नको असं इशायाने त्याला बोलून दाखवतो. म्हणजे जणू काही जर पुढचं काही सांगितलं तर मात्र साक्षीची काही खैर नाही असं तो त्याला आता डोळ्यातूनच खुणवत असतो. त्यामुळे आता महिप्त हा गप्प बसलेला असतो, कारण त्याला त्याच्या मुलीची सेफ्टी जास्त महत्वाची असते. पोलीस त्याला विचारतात तरीही तो काही सांगत नाही. मग नंतर आता रविराज हा बाहेर निघून जातो. काय करावं हे त्याला कळत नसतं. नागराजला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की नाही, महिप्तवर विश्वास ठेवायचा की नागराजवर आता पूर्ण बाजूने त्याची कुंडी झालेली असते. काय करायचे हे त्याला काहीही सुचत नसते. त्यानंतर मग आता पोलीस हे थोड्या वेळासाठी बाजूला असतात. त्यावेळेला नागराज हा महिप्तला म्हणत असतो की तुझ्या लक्षात आहे ना, तुला मी काय सांगितलं होतं ते. जर तुला तुझ्या मुलीला शांत ठेवायचं असेल, तिला काही होऊ नये असं वाटत असेल तर अजिबातच काही तोंड उघडायचं नाही. सुमनबद्दल आता माझं नाव घेऊन शहाणपणा केलास ते केलास ठीक आहे, परंतु जर सुमनचं नाव घेतलंस तर बघ मी तुझं काय करेन ते. असं म्हटल्याबरोबर इथे आता महिप्त मात्र तोंड बंद करून असतो. अर्जुन आणि सायली यांनाही टेन्शन असतं की नागराजचं नाव महिप्तने घेतलंय, मग नक्की ती व्यक्ती कोण असेल. रविराज अर्जुनला सांगतो की अरे अर्जुन, हे सगळं घडलंय त्यामागे त्या महिप्तने आपल्या नागराजचं नाव घेतलंय. पोलीसही अर्जुनला तेच कळवतात की या सगळ्याच्या मागे नागराज लेदाराचा हात आहे असं सांगण्यात आलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र घरातल्या प्रत्येकाला धक्का बसतो की नागराज हा इतका अशा क्रूर बुद्धीने कसा काय वागू शकतो. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत तो असं का करू शकतो. सुमनच्या बाबतीत तो असं वागला ते ठीक आहे, परंतु स्वतःच्या सख्या भावाच्या बाबतीत पण तो असा वागू शकतो ना, याचं मला जरा नवलच वाटतंय. असं म्हटल्याबरोबर इथे आता सगळेजण त्याला बोलायचे असतात. रविराज हा नागराजला घरी घेऊन येतो, कारण की त्याला नागराजशी सगळं काही बोलायचं असतं. आता हे ऐकल्यानंतर रविराज त्याला म्हणतो की खरं खरं सांग काय प्रकार आहे हा. नागराज, त्या महिप्त शिखरेने तुझं नाव घेतलंय का घेतलंय ते तुझं नाव सांग मला खरं खरं. तेव्हा आता रविराजला तो म्हणतो की दादा खरंच माझं ऐक, मी काही केलेलं नाहीये. तो महिप्तना म्हणजे स्वतःची शिक्षा दुसऱ्यावर ढकलण्यासाठी हे सगळं करतोय. तू मला सांग ना दादा की हे सगळं मी कशासाठी करेन आणि का करेन, सांग ना. अरे तू माझा भाऊ आहेस आणि तुझ्याच पैशावरती मी जगतोय ना रे, मग मी असं पाऊल का उचलेन, तुला संपवण्याचा विचार मी का करेन. तेव्हा आता रविराज त्याला म्हणतो की ही गोष्ट खरी आहे का की तू मला जे काही सांगितलंस, म्हणजेच त्याने सांगितलं की तू या घरच्या प्रॉपर्टी आणि सगळ्यासाठी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होतास, म्हणजे माझ्या फॅमिलीला संपवत होतास तू. तेव्हा आता नागराज म्हणतो की नाही दादा प्लीज माझं ऐक, त्या महिप्तवर ना तू अजिबात विश्वास ठेवू नको. तो माणूस म्हणजे कसा आहे तुला माहीत आहे, कधीही कुठल्याही बाजूने तो फिरू शकतो. आता पोलिसांनी त्याला साक्ष द्यायला सांगितली, त्याला तर वाचण्यासाठी त्याने माझं नाव घेतलं असेल, पण मी तुला खरं सांगतो माझी त्याच्याशी होती मैत्री, पूर्वी होती, परंतु आता खरंच ते सगळं संपलं आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतो की दादा प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेव. आपल्याला सुमनला शोधायचं आहे ना. जर मी जेलमध्ये गेलो तर कोण असेल सुमनला शोधण्यासाठी तुमच्याबरोबर, त्यामुळे मला सुमनला शोधायचं आहे. तेव्हा आता प्रतिमा आणि रविराज त्याची अशी हरकत बघतात. आता सगळ्यांना पुन्हा एकदा नागराजने पेचात पाडलेलं असतं की किती काही झालं तरीही माझ्या या ऍक्टिंगने मी माझ्या घरच्यांवर नक्की प्रभाव पाडू शकेन. नक्की रविराज तर हा मूर्ख आहे, त्याचप्रमाणे त्याची बायकोही.
तर महामूर्ख आहे मी जर तीच याबरोबर जरा अश्रू गाळले तर ती नक्की माझं ऐकून घेईल हे अगदी बरोबर नागराजला माहीत असतं. त्यामुळे नागराज त्याला म्हणत असतो की हे बघ दादा प्लीज मला एकदा संधी दे मी तुला स्पष्ट करून दाखवेन की हे सगळं काय आहे. तेव्हा आता हे सगळं घडत असताना नागराजला रविराज एकदा संधी देण्याचं ठरवतो परंतु सायली आणि अर्जुनला हे कुठेही पटत नसतं. नागराज बाहेर आला त्यामुळे खरंतर प्रियाला खूप आनंद होतो की चला आपला सोबती तरी बाहेर आला म्हणजे माझे कुठेही अडकण्याचे चान्सेस नाहीयेत. आता नागराज आणि प्रिया हे दोघजण छानपैकी बाहेर भेटतात आणि प्रिया त्याला विचारते की नक्की काय काका म्हणजे असं काय केलंत त्या रविराजने तुमचं ऐकलं. तेव्हा तो सगळा घडलेला प्रसंग सांगू लागतो की अरे बाबा मी नागराज आहे. नागराज समजलं मला ऍक्टिंग करावी लागली ती मी केली आणि त्यांनी माझ्यावर विश्वासही ठेवला. मी मुद्दाम सुमनचं नाव पुढे केलं तिला शोधण्यासाठी म्हणून मी हवा आहे असं सगळं त्यांना समोरून सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी माझं ऐकलं असं म्हटल्यानंतर इथे आता सायली आणि अर्जुन यांना तर हे सगळं संशयास्पदच वाटत असतं. आता सायली सारखी आपल्या सुमन काकूला कॉल करण्याचा ट्राय करत असते परंतु सुमन काकूचा फोनच लागत नसतो. तर हे सगळं होत असताना आता सायली ही रविराज काकांना सांगते की सुमन काकूचा फोन त्याच ठिकाणी स्विच ऑफ झालाय. नंतर ते ठिकाण कुठे गेल्या त्या काय गेल्या काहीच कळलेलं नाही. त्यानंतर आता नागराज हा त्याला म्हणजेच न सांगता म्हणजे त्याला पूर्ण अगदी बेफिकीर असतो. दादाने माझ्यावर विश्वास ठेवलाय तो आता माझ्यावर कधी अविश्वास दाखवणार नाही. इतक्यात तरी जोपर्यंत सुमन येत नाही म्हणूनच तो फक्त टेन्शन फ्री असतो की महिपच्या जाळ्यातून मी तर बाबा सुटलो आणि म्हणूनच तो अगदी टेन्शन फ्री होऊन त्याचे खिशातले दोन्ही मोबाईल म्हणजे सुमनचा मोबाईल त्याचप्रमाणे स्वतःचा मोबाईल तिथे बाहेर टेबलवर काढून ठेवतो आणि काढून ठेवल्यानंतर थोड्याच वेळेने त्याच्या रूममध्ये प्रतिमा जाते. खरं तर प्रतिमाला अगोदरपासूनच त्याच्यावरती संशय असतो कारण की त्याचं जे काही वागणं असतं ते अजिबातच प्रतिमाला आवडत नसतं. ते कितीही काही झालं तरीही तो हे सगळं लपवतो हे तिला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं. परंतु इथे महिप्त मात्र आता जाळ्यात अडकलेला असतो. त्याला कोणाचंही नाव घेता येत नसतं त्यामुळे त्याला टेन्शन असतं. नागराजचं नाव घेऊनही तो सुटला याचा राग त्याला जास्त असतो. पण कितीही काही केलं तरीही जेलच्या बाहेर आपण निघायचंच आणि महिप्तने पूर्ण आता ट्रॅप रचायला सुरुवात केलेली असते की मी बाहेर निघणार आणि नागराजचा मुर्दा पाडणार. त्याला जेलमध्ये नाही तर जेलच्या बाहेरच संपवणार. हे सगळं आता महिप्तने ठरवलेलं असतं. तर सायली आणि अर्जुन हे दोघ जणही रविराजला भेटतात आणि त्यांना विचारतात की रविराज काका तुम्ही हे सगळं का केलं म्हणजे नागराज काका जर यामध्ये दोषी आहे असं महिप्त स्वतः सांगत होता तर मग तुम्ही त्याचं नाव का नाही दिलं म्हणजे त्याला पोलीस स्टेशनमध्ये असं अटक होऊ द्यायचं होतं ना. त्याला बाहेर का काढलं मला हे समजलं नाही. तेव्हा नागराज म्हणतो की अर्जुन मला खरंच कळत नाहीये कोणावर विश्वास ठेवू म्हणजे महिप्तवरही विश्वास ठेवण्याचा तो लायकीचा नाहीये रे. कारण तो कसा आहे माहिती आहे ना माणूस तुला कसा आहे तो आणि त्याचबरोबर आपला हा नागोबा नागराज त्यालाही काय बोलायचं ते कळत नाही. परंतु त्याने माझ्याजवळ माफी मागितली आणि मला सांगितलं की आपण लवकरात लवकर सुमनला शोधूया आणि त्यासाठी तरी तुम्ही प्लीज मला बाहेर ठेवा अशा गोष्टींवरती तो मला बोलला. पण मग नक्की विश्वास कधी कसा ठेवायचा की हे सगळं करणारा नागराजच होता का. तेव्हा अर्जुन आणि सायली यांना एक आयडिया येते. सायली आता म्हणते की अर्जुन सर तुम्हाला एक आयडिया सुचते का म्हणजे आपण हे सगळं एक गोष्ट एक कल्पना विसरलोच होतो. आपण इतके दिवस ही विसरलो होतो की आपल्याला या सगळ्या हल्ल्यामागचा सूत्रधार म्हणजेच जो ड्रायव्हर होता बाबू त्याला हे सगळं माहीत होतं बरोबर. मग आपल्याकडे बाबू नावाचा हुकुमी एक्का आहे. त्या बाबूच्याच मदतीने आपण या सगळ्याचा शोध लावू शकतो. म्हणजे हा अपघात कोणी घडवून आणला होता आणि सुपारी देणारा नागराजच होता की आणखी कोणी
हे नागराजला समोर बघितल्यानंतर बाबू नक्की ओळखू शकेल असं आता सायली अर्जुन आणि रविराज यांना सांगते, तेव्हा मात्र त्या दोघांनाही समजतं की हो, आपण ही गोष्ट विसरलोच होतो की सुमन काकूच्या टेन्शनमध्ये बाबू त्या अपघात घडवणाऱ्याला म्हणजेच त्या ड्रायव्हरला नक्की ओळखेल. मग आता ओळखल्यानंतर पुढे काय करायचं हा देखील प्रश्न असतो. सायली म्हणते की आता जर त्याने ओळखलं तर मात्र आपण नक्की काय आहे ते समजून जायचं आणि म्हणूनच आता महिप्त हा पूर्ण प्लॅनिंगनिशी तयार असतो. त्याच्याकडे किती काही झालं तरीही पोलिसांना पैसे देऊन तो आता नागराजपर्यंत पोहोचणारच असतो. त्याने ठरवलेलं असतं की किती काही झालं ना तरीही अजिबातच मी त्याला सोडणार नाही. तर इथे नागराजच्या सोबतीने प्रत्येक वेळेला प्रिया होती हे अर्जुन आणि सायली यांना अगदी व्यवस्थितपणे माहीत होतं. त्यामुळे प्रियाला देखील आता भीती वाटत असते की अर्जुन आणि सायली यांनी नागराज काकाला बाहेर निघाल्यानंतर देखील सुद्धा अडकवण्याची पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे. मग नक्की मी काय करू आणि जर या सगळ्यामध्ये मी पण अडकली तर पुढे काय होणार याची भीती आता प्रियाला देखील वाटत असते. त्यामुळे ती दचकून असते. आता कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. पण तिच्या लक्षात हेच असतं की अश्विनला मला खंबीर केलं पाहिजे, म्हणजेच माझ्या बरोबरीने सपोर्टने उभं केलं पाहिजे. उद्या काहीही झालं तरीही अश्विन फक्त माझ्यासोबत असला पाहिजे हे तिला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं आणि त्याचमुळे ती विचार करत असते. तर इथे आता नागराजला म्हणजेच रंगेहात पकडण्यासाठी रविराज, अर्जुन आणि सायली यांनी अगदी दमदार प्लॅनिंग केलेलं असतं. नागराजला समोर आणून, नागराजला बाबूच्या समोर आणून त्याचं सगळं सत्य आता तो उलगडणार असतो. म्हणजे एकदा की नागराज हा बाबू समोर आला की बाबू त्याला नक्की ओळखेल की हाच होता का तो माणूस सुपारी देणारा, असं सगळं आता तो शोधायला सुरुवात करणार असतो. त्यामुळेच आता नागराज हा बाबू समोर आणून उभा केल्यानंतर जेव्हा बाबू हा समोर नागराजला बघतो तेव्हा त्याला सगळं काही आठवायला लागतं. फ्लॅशबॅकमधलं की नक्की या सगळ्याच्या मागे कोण होतं. आता तो सगळा घटनाक्रम म्हणजेच ते सगळं जे काही घडलंय ते आता बाबू हा सगळ्यांना सांगायला लागतो. म्हणजे महिप्त त्यांच्याबरोबर हेच ते साहेब होते आणि ह्या साहेबांनी मला सुपारी दिली होती आणि अडकल्यानंतर नेमकं पुढे काय करणार आहे. आता नागराजच्या पाठोपाठ रिया देखील जेलमध्ये जाणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.